नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मला आज व्हिडिओ बनवायचं एक कारण आहे की मला एक गोष्ट शेअर करायची आहे तुमच्यासोबत. म्हणजे जे स्वामी सेवेकरी किंवा स्वामी भक्त आहेत, तर माझी अशी म्हणजे इच्छा आहे की त्यांच्या जवळ ही पोचावी ही गोष्ट जी माझ्यासोबत झालेली आहे. तर मी पुण्यात राहते, यमुनानगर इथे. तर काल असं झालं की काल बुधवार होतं आणि काल बुधवारचा बाजार लागला होता आमच्या इथे. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मला बुधवार बाजाराच्या इथे सोडा, मला भाजीपाला वगैरे काहीतरी घ्यायचं आहे. मग मी काल गेली बुधवार बाजारात, माझ्या मिस्टरांनी मला तिथे सोडलं. मग मी तिथे गेली आणि माझ्या हातात मोबाईल होता, छोटंसं एवढं वॉलेट होतं आणि रेनकोट होता फोल्ड करून मी हातात घेतला होता की पाऊस पडला की असावं म्हणून सोबत. तर मी अशी सहज म्हणजे बघत होती की म्हणजे काय आहे भाजीला किंवा काय वस्तू आहेत हे ते असं मी बघत होती. तर सहज मी अशी पुढे गेली तर एक काका म्हणजे हे भांडी घासणीचं काथा हे ते वगैरे फिनेल वगैरे असे विकत होते. तर मी तिथे फिनेल वगैरे हे ते म्हणजे घेतलं असं आणि त्या काकांना 100 रुपये दिले. काकाने मला 60 रुपये दिले आणि मी ते वॉलेटमध्ये टाकले पैसे. आणि त्यानंतरला पुढे आली म्हणजे मला लक्षातच येत नाही की नक्की मी वॉलेट मी हातात घेतलं होतं का, म्हणजे माझी हे ड्रेसच्या पॅन्टीमध्ये टाकलं, मला काहीच लक्षात येत नाही. तर पुढे आली त्याच्यानंतरला मग मी म्हणजे मला तोपर्यंत काहीच माहिती नव्हतं की माझ्या हातात वॉलेट आहे का नाही आहे, काहीच मला आठवत नाही आहे. मग मी पुढे आली, मला एका कोपऱ्यात फ्रुट्सवाला दिसला. म्हणून मी तिथे गेली. तर तिथे होते डाळिंब, आंबे वगैरे आणि पेरू आणि खजूर असतात ना, ओले खजूर ते होते. तर ते खजूर मी विचारले कसे काय वगैरे. तर ते बोलले दादा बोलले की खाऊन बघा ताई, गोड आहेत, खाऊन बघ. मी खाल्ले पण होतं गोड, छान होते. पण मी म्हटलं की थोडेसे नासके झाले होते, म्हणजे थोडंसं जास्त पिकले होते तर खराब सारखे. मग मी म्हटलं की नको घ्यायला. मग मी तिथे त्याच्या ऑपोजिटला मग नेलपेंट हे ते वगैरे असं होतं, लिपस्टिक नेलपेंट असं असतं ना ते स्टॉल छोटा, ते होतं. मग मी तिथे गेली आणि तिथे जाऊन मी म्हटलं की बघूया चला काय आहे वस्तू, कानातले वगैरे हे ते बघत होती. मग हे बघ ते बघ, कानातले बघ, लिपस्टिक बघ, नेलपेंट बघ, बांगड्या बघ, सगळं असं माझं चालू आहे, हे बघायचं ते बघायचं. आणि थोड्या वेळाने मी बघून माझं झालं, मी मिस्टरांना कॉल केला की मला घ्यायला या करून असं. आणि माझे मिस्टर आले आणि नंतरला माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली की माझ्या हातात फक्त फोन आहे आणि माझ्या हातात फक्त रेनकोट आहे, माझं वॉलेटच गेलं कुठे करून. मग मी वॉलेट शोधते, इथं शोधते, तिथे शोधते, सगळीकडे शोधते. तर त्या गाडीवर म्हणजे जिथे लिपस्टिक वगैरे होते, मला असं वाटलं की चुकून मी म्हणजे नेलपेंट चेक करायला किंवा लिपस्टिक बघण्यासाठी मी वॉलेट तिथे ठेवलं किंवा काय असं. पण तो भैया पण बोलला की नाही, आपके हात में खाली एक थैली थी और रेनकोट ही था. तर म्हणजे मला काहीच सुचेना, म्हणजे मला काहीच कळेना की असं झालं की मला माझी दिशाभूल केल्यासारखं असं मला वाटायला लागलं. आणि मी त्या दुकानात थांबली आहे, मी नेलपेंट इथे बघते, असं माझं मन करते की बाबा इथून जायचं, मला घरी जायचं, मला नाही वस्तू घ्यायचं. तरी मी तिथेच उभी आणि बघत बसली, बांगड्या बघ हे बघ. मग थोड्या वेळाने मी माझ्या मिस्टरांना बोलून घेतलं की बाबा असं असं तू म्हणजे ये करून, माझं झालंय करून, तू ये मला घ्यायला. आणि म्हणजे माझे मिस्टर आले आणि नंतरला मला क्लिक झालं की माझ्या हातात फक्त रेनकोट आणि मोबाईल आहे. असं सलवारचं पॉकेट चेक करते तर बघते तर त्याच्यात पण वॉलेट नाही. मग मी यांना सांगितलं, माझ्या मिस्टरांना. तर आम्ही सगळीकडे शोधतोय, ह्याला विचार त्याला विचार, फ्रुट्सवाल्याचे ते विचारलं, येते काहीच काहीच नाही, म्हणजे काहीच म्हणजे अक्षरशः भेटतच नव्हतं, म्हणजे भेटलंच नाही कुठे मला. मग आमच्या इथे काल दिंडी सोहळा, पालखी सोहळा होता. तर काल आमच्या इथे वारकरी ग्राउंडला आले होते, म्हणजे ते थांबणार होते. तर तिथे भोजन वगैरे इथे होतं आणि भजन वगैरे असं होतं. तर तिथे मग मी तिथून मग तिथे गेली, मग तिथे बसली, मग सगळं बघ म्हणजे थांबली वगैरे, भजन ऐकलं हे ते. नंतरला तिथे प्रसादी केली आणि त्यानंतरला मी घरी आली. हां, हे राहिलं सांगायचं की म्हणजे मी त्या ग्राउंडवर गेली, तिथे मला अक्षरशः रडायला आलं. मी घरी आली, खूप रडली. माझ्या मिस्टरांना सांगितलं, नाही मला खूपच असं त्रास होतो, मला डोकं दुखते, मला काहीच कळत नाही आहे, कुठे वॉलेट गेलं, काय गेलं, कसं गेलं, मला काहीच सुचत नाही आणि मला काहीच आठवत नाही म्हटलं. मग त्यानंतरला मिस्टर बोलले की चल खाली, आपण बघू करू, उद्या पोलीस कंप्लेंट देऊ, आपण CCTV कॅमेरा तिथे असतो तिथे आपण करू चेक कर. मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊ. मग माझं काय मन राहावे ना. मग मी मन शांत केलं आणि
निघाली. आणि त्यात मनातल्या मनात माझं, स्वामी प्लीज माझं पॉकेट भेटून द्या ना, स्वामीला भेटून द्या ना माझं पॉकेट, असं का करता स्वामी स्वामी स्वामी. म्हणजे मी स्वामींचं नामस्मरण करत होते. आणि आणि काय झालं, मग मी तिथे प्रसादी येते केली. मग आम्ही आलो घरी. नाही घरी नाही, त्याच्या आधी परत एक राऊंड तिथे मारला बुधवार बाजाराची, की बाबा कोणी म्हणजे पैसे घेऊन पॉकेट फेकलंय किंवा ATM फेकलंय तिथे असं वगैरे. तर काहीच नाही. मग रात्रभर मला टेन्शन, 3 वाजले 4 वाजले तरी मला झोप नाही. चेन बेचेन, बाबा माझ्या हातातून गेलंच कसं कसं काय, म्हणजे मला काही सुचेना, मला काहीच आठवेना आणि रडू यायला लागली. मग सकाळ झाली. सकाळी पण मी मिस्टरांना बोलले की अहो प्लीज चला ना. नाही हां, हे सांगायचं राहिलं की रात्री मग मी स्वामींशी भांडायला लागले. म्हणजे मी स्वामींना खूप मानते आणि स्वामींची भक्त आहे. म्हणजे मी स्वामींना भांडायला लागले, स्वामी असं का करता करून, स्वामी माझं भेटून द्या ना पाटील, माझं भेटून द्या. जर तुम्ही खरंच आहेत ना तर मला तुम्ही तुमचा चमत्कार आणि साक्षात्कार दाखवाच करू. असं मी स्वामींची भांडायला लागली. नाही स्वामी स्वामी तुम्ही आहात ना, तुम्ही मला माहिती, तुम्ही मला प्रचिती देणार करून आणि तुम्ही माझं पाकीट देणार म्हणजे देणार. आणि मी रुसून बसली स्वामींवर. म्हणजे एक आपली हक्काची व्यक्ती असते ना, जसे आई वडीलला कसं आपण जिद्दीने म्हणजे भांडतो, असं रागवतो, तसं मी स्वामींवर रागून बसली की नाही स्वामी मला हवंय म्हणजे हवंय, तुम्ही काही करून मला आणूनच द्या आणूनच द्या. मी असं स्वामींना हट्ट केला आणि म्हटलं नाही तुम्ही मला चमत्कार आणि साक्षात्कार दाखवणार की तुम्ही आहात म्हणून. आणि मी म्हटलं, आणि मनात असं पण म्हणते की त्या वॉलेटमध्ये माझे होते पैसे, आणि असं पण नाही की कमी पैसे होते, 3,500 आणि 3,500 असं काही होते, आणि 100-200 रुपयाचे सुट्टे पैसे होते, आणि ATM कार्ड होतं माझं आणि माझ्या मिस्टरांचं. तर ATM कार्डवर होतं माझं लग्नाच्या आधीचं नाव, सोनाली शिवाजी माने म्हणून. तर ते तसं हरवलं. म्हणजे ते पॉकेटमध्ये पैसे होते आणि ATM होतं. मी स्वामींशी भांडली, स्वामींना म्हणाली की माझं द्या करून. मग आज सकाळी, म्हणजे आज गुरुवार आहे हां, आणि असं पण मी स्वामींना म्हणले की स्वामी उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी हा चमत्कार झालाच हवा करून. हे मी स्वामींना हट्टच धरला, नाही स्वामी मला उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी हा चमत्कार झाला पाहिजे आणि मला माझं पाकीट भेटलंच पाहिजे, असं मी स्वामींना जिद्द केला, हट्ट केला. जसे माझे आई वडील आहेत तसं ते स्वामी माझे आई वडील आहेत असं. मग आज दुपारी मी वॉशरूमला होते, म्हणजे आंघोळ वगैरे करत होते. एक मिस कॉल झाला, 2 मिस कॉल झाला. मग नंतरला तिसऱ्यांदा मग मी कॉल रिसीव्ह केला. तर ते काका म्हणाले हॅलो तुम्ही सोनाली ताई का. तर मला आधी वाटलं की बजाजचे EMI वाले किंवा कॉल सेंटर कॉल करतात तेच आहेत. तर ते म्हटले तुम्ही सोनाली ताई का. मी म्हटलं हो म्हटलं. तर ते बोलले मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या इथे आलो आहे, तुमचं वॉलेट काल हरवलं होतं ना. मी हो म्हटलं. तर ते बोलले की तुमचं ATM मला सापडला, मी त्यानुसार इथे इन्क्वायरी केली आणि तुमचा नंबर मला सापडला करून असं. तर मी तेच त्यांना म्हटले की मग त्यांना म्हटलं का दादा थँक्यू म्हणून. आणि माझी पण म्हणजे मनात अशी इच्छा होती की जो खरा माणूस असेल, मनाभावी म्हणजे खरं असेल, त्याला जाणीव असेल, तर तो मला ते पाकीट परत रिटर्न देईल करून. आणि म्हटलं माझी म्हणजे रिटर्न देण्यासाठी म्हणजे माझी ओळख म्हणून माझं ATM आहे म्हटलं. ते व्यक्ती ATM मध्ये म्हणजे ATMच्या म्हणजे ATMवर नाव आहे त्यानुसार ते बँकेत जातील, इन्क्वायरी करतील आणि ते कॉन्टॅक्ट करून कॉल करतील. आणि जे मी मनात बोलली सेम तसंच झालं. मला कॉल आला बँक ऑफ महाराष्ट्र. ते दादा बोलले मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आलो होतो तुमचा नंबर घेण्यासाठी असं तसं, तर तुम्ही ठाकरे ग्राउंडच्या इथे या, तुम्ही तुमचं वॉलेट घेऊन जा करून. तर मग मी दुपारी वॉलेट घ्यायला तिथे गेली आणि वॉलेट आहे तसंच होतं. काहीच म्हणजे असं म्हणजे पैसे कोणी घेतले किंवा काय असं काहीच नव्हतं. आहे तसंच वॉलेट माझं मला परत मिळालं. आणि धन्यवाद करते त्या दादांना आणि त्या ताईंना की त्यांनी माझं वॉलेट मला परत दिलं आणि व्यवस्थित खरंच दिलं. मनापासून त्यांचे आभार मानते. आणि खरं मनापासून आभार तर माझे स्वामी आहेत आणि माझे बाकीचे पण देवता आहेत. पण जास्त करून स्वामींना मी हट्ट केला होता आणि स्वामींनाच मी म्हणजे मला पाहिजे, मला द्याच तुम्ही, म्हणजे काही करून कुठून पण आणून द्या, पण द्याच मला माझं पाहिजे असं मी सिद्ध केली होती. तर खरंच स्वामी तुमचे आभार आहे. खरंच कोटी कोटी तुम्हाला हात जोडते. तर हे सांगायचं होतं की स्वामींची मला अशी प्रचिती मिळाली, म्हणजे मी एक लहान पोरगीसारखी मी त्यांच्याजवळ मला
हट्टाने मी मागितलं आणि मला स्वामींनी खरंच ती प्रचिती दिली. आणि स्वामींना मी असं बोलले होते, तुम्ही आहात ना, तर मला तुम्ही तुमचा चमत्कार आणि तुमचा साक्षात्कार दाखवाच करू, मला तुम्ही द्याच करू. आणि खरंच जे बोलले आणि सेम ते तसंच झालं. आणि जे मनात बोलली होती ते सेम तसंच झालं, की मला बँकेत म्हणजे ते दादाने बँकेतून कॉल केला आहे, ते जे मनात बोलली तेच झालं. तर ह्याच्यावरून मला हे सांगायचं आहे की तुम्ही मनाभावाने स्वामींची भक्ती करा. फक्त स्वामींची असं भक्ती करा असं नाही म्हणत आहे, सर्व देवदेवतांची तुम्ही मनापासून भक्ती करा, तुमच्या मदतीला ते नक्कीच येतील. आणि जेव्हा मला फोन आला ना, तेव्हा मी अक्षरशः म्हणजे खूप असं कसं तरी म्हणजे एकदम येण्यासारखंच करायला लागली की स्वामी थँक्यू थँक्यू. म्हणजे अक्षरशः म्हणजे कुणी एखाद्याने आपल्याला सरप्राईज दिलं, काय दिलं, तर आपण किती एक्सायटेड होतो, किती म्हणजे खुश होतो. सेम तसंच मी खुश झाली आणि स्वामींना आभारी मानले, स्वामींच्या पाया पडले. खरंच आहे. तर हेच मला सांगायचं होतं की म्हणजे काल हरवलेलं ते आज मला लगेच भेटलं. तर ही मला ही प्रचिती भेटली, स्वामींची प्रचिती ही मला भेटली. तर श्री स्वामी समर्थ. इथेच मी व्हिडिओ संपवते. माझं काय चुकलं असेल तर खरंच क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ.